ऑपरेशन सिंदूर राबवून भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आणि असंख्य दहशतवाद्यांना थेट जन्नतमध्ये धाडलं। पण यानंतर पाकिस्तानने काय केलं तर सरकारी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून त्यांना शहीद घोषित केलं। पाकिस्तानचा हाच दहशतवादी चेहरा उघडा पाडण्यासाठी भारताने फोटो आणि नावासोबत या मृत दहशतवाद्यांची माहिती जगजाहीर केली। जाणून घेऊया कोण होते ते 5 दहशतवादी। पहिला दहशतवादी म्हणजे खादियान उर्फ अबू जुंदाल। हा लष्कर-ए तैयबाचा एक महत्वाचा नेता। मुरिदाकेच्या मरकज तैयबा या मुख्यालयाचा तो कार्यप्रमुख आणि हेच ते मुख्यालय आहे जिथून हाफिज मोहम्मद सईद नेहमी भारताविरोधी भाषण देतो। त्यानंतर मोठमोठ्या दहशतवादी कारवायांची आखणी सुद्धा इथेच व्हायची। एवढंच काय तर इथेच 26/11 मुंबई हल्ल्याचे दहशतवादी अजमल कसाब आणि डेव्हिड कोलमन हेडली यांना सुद्धा प्रशिक्षण देण्यात आलं होतं। सुरुवातीला मुदस्सर काम पाहायचा हाफिज अब्दुल रऊफचं, ज्याच्यावर आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून शिक्कामोर्तब आहे। त्यानंतर हाफिज सईदचं जावई हाफिज खालिद वलीद याच्या सोबत सुद्धा मुदस्सरने काम केलं होतं, जो लाहोर मधल्या PMML नावाच्या एका राजकीय पक्षाचा जनरल सेक्रेटरी आहे। त्यामुळे या सगळ्यावरून एक गोष्ट लक्षात येते की मुदस्सर हा फक्त एक दहशतवादी नव्हता, तर लष्करच्या राजकीय आणि धार्मिक नेटवर्कचा एक मोठा नेता होता। तसंच अजून एक मोठं नाव म्हणजे हाफिज मोहम्मद जमील। हा जैश-ए मोहम्मदचा प्रमुख चेहरा। याशिवाय तो कुख्यात दहशतवादी मौलाना मसूद अझहरचा मोठा मेहुणाई होता। पाकिस्तानातल्या बहावलपूरमध्ये असलेल्या जैश-ए मोहम्मदचा प्रमुख अड्डा, तिथे तो तरुणांना कट्टरपंथाकडे वळवायचं काम करायचा। तरुणांच्या मनात भारताविरोधी विष भरायचा। त्याच सोबत जैशसाठी निधी गोळा करणं, शस्त्र आणि स्फोटके मिळवणं आणि हल्ल्यांचं नियोजन हेही त्याचंच काम। त्यामुळे भारतात घडवलेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांशी त्याचा थेट संबंध होता असं म्हटलं जातं। त्यानंतर ऑपरेशन सिंदूर मध्ये हाफिज जमीलचा भाऊ मोहम्मद युसुफ अझहर उर्फ उस्ताद उर्फ घोसी हाही ठार झाला, ज्याने 1999 मध्ये काठमांडूहून दिल्लीला येत असलेलं फ्लाईट IC 814 हायजॅक केलं आणि शेवटी ते अफगाणिस्तानात कंदहारला नेण्यात आलं। आणि या हायजॅकचा मास्टरमाइंड होता अर्थात मोहम्मद युसुफ अझहर। चौथा खालिद उर्फ अबू आकाश। हा लष्कर-ए तैयबा या कुख्यात दहशतवादी संघटनेचा एक महत्वाचा आणि धोकादायक चेहरा होता। खालिदने जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता। नागरिक आणि भारतीय सुरक्षा दलांना लक्ष्य करणं हे त्याचं काम। त्यामुळे तो विशेषतः पूंछ आणि राजौरी या संवेदनशील भागांमध्ये सतत दहशतवादी हल्ले करायचा। तसंच तो पाकिस्तानातून भारतात शस्त्र पोहोचवायचा आणि अफगाणिस्तानातून शस्त्रांची तस्करी करणाऱ्या नेटवर्क मध्ये सुद्धा तो सामील होता। त्यामुळे त्याच्या या वाढत्या दहशतवादी कारवायांमुळे भारतीय सुरक्षा यंत्रणांनी त्याला मोस्ट वॉन्टेडच्या यादीत टाकलं होतं। एवढंच नाही तर POK मध्ये प्रशिक्षण शिबिर सुद्धा तो घ्यायचा। पाचवा दहशतवादी म्हणजे मोहम्मद हसन खान। POK मधल्या जैश-ए मोहम्मदचा ऑपरेशनल कमांडर मुफ्ती असगर खान कश्मीरी याचा तो मुलगा। तो सुद्धा भारताच्या मोस्ट वॉन्टेड लिस्ट मध्ये होता आणि पाकिस्तान या दहशतवाद्यांना पाठीशी घालून भारताशी छुपं युद्ध लढतच होता। भारताने या दहशतवाद्यांवर कारवाई केली तरी बरं, मसूद अझहर जाहीरपणे म्हणाला की त्यांच्या सोबत मला सुद्धा मरण आलं असतं तर बरं झालं असतं। हे असे आतंकवादी भारताच्या ऑपरेशन सिंदूर मध्ये मारले गेले, पण त्याच्या मृत्यूनंतर त्यांना पाकिस्तानकडून स्टेट ऑनर म्हणून सन्मान दिला गेला। पाकिस्तान सरकार आणि लष्कराकडून त्यांना मिळालेला हा सन्मान म्हणजे एक अत्यंत धक्कादायक बाब आहे। यात हेच दिसून येतं की पाकिस्तानमध्ये दहशतवादी केवळ घातक नाहीत तर सन्माननीय पण मानले जातात, विशेषतः जेव्हा ते भारताविरोधात काम करत असतात।